आज वेलकम भूषण ब्लॉग. आणि आज आपण पहिल्यांदा जाणार आहोत विमानातून प्रवास करायला. आणि पहिल्यांदा विमानातून प्रवास करणार आहोत. सकाळचे 7 वाजले. आता आपण एअरपोर्टला जातोय आणि खूप वर्षाने म्हणजे 1 वर्षाने ब्लॉग येतो आपल्या चॅनलवर. तर पूर्ण ब्लॉग बघा, आपण कुठे जातोय, काय जातोय सगळं सांगतो. आपण 7 दिवसाच्या ट्रिपला जातोय. 7 दिवस ब्लॉग येणार आहेत. चॅनल सबस्क्राईब करा. पुढे भेटूया. आणि आता आपण ओला करून जातो एअरपोर्टला. आणि आपल्यासोबत आहे करत आई, सारी कथा आई आणि दादा, परी आणि वहिनी पण आहेत. पण ती लोक ऑलरेडी दिल्लीला पोचलेत. आणि आता आपण चाललोय सकाळी 7 वाजता. ही आपली ओला आहे. फायनली गाईज आपण आलो एअरपोर्टला. बघू शकता. चष्मा लाव, चष्मा लाव. थांबा, चष्मा लाव द्या. आणि गर्दी म्हणजे लाईन आहे इथे गेट नंबर 2 ला. आता मग एअरपोर्टच्या आतमध्ये जातोय. आणि पहिल्यांदा आपण विमानाने प्रवास करतो. पहिल्यांदा फायनली आपण एअरपोर्टच्या आतमध्ये एंटर केलेलं आहे. डॉक्युमेंट्स वगैरे व्हेरिफिकेशन होतं, ते पण झालेलं आहे. हे बघा तिकीट. फर्स्ट एक्सपिरियन्स ऑफ एअरपोर्ट. आता आपण बॅग बोर्डिंग करतो. म्हणजे बॅग हे वेट वगैरे करतोय. आपण एअरपोर्टच्या आतमध्ये एंट्री केले. आणि हे आपलं तिकीट, ते पण विंडो सीट आले. विंडो सीट नाही, विंडो सीट. विंडो सीट आहे. विंडो. अरे यार, हे बघा पहिल्यांदा लाईफमध्ये एअरपोर्टच्या आतमध्ये आता आलेलो आहोत. बॅग वगैरे चेक करायची होती. बॅग वगैरे पण चेक केली. एअरपोर्टच्या आतमध्ये आलो. फोटोज काढूया. फायनली आपण एरोप्लेनच्या जवळ जातोय. ते पण बसमधून तुम्ही बघू शकता. आपण आता आलोय विमानाच्या जवळ. तुम्ही बघू शकता.
आता इथून जाणार दार्जिलिंग नेपाळ हे फिरायला. ओके पगडोगरा एअरपोर्टला आपण उतरलोय आणि आपल्याला भेटलेलं आहेत वहिनी परी हे बरी आणि दादा. ते लोक दिल्लीवरून येणार होते आणि आपण मुंबईवरून जाणार होतो. त्यामुळे दोघांची फ्लाईट वेगवेगळ्या होत्या, त्यामुळे टायमिंग हे थोडा फरक झाला. त्यामुळे ते लोक आता तिघं आपल्याला भेटले. आता आपण रूमवर जाणार, कपडे वगैरे चेंज करणार आणि बाहेर फिरणार, एन्जॉय वगैरे करणार, जेवणार वगैरे. तुम्हाला सगळं ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. पुढे बघूया. आता आम्ही कारमध्ये बसलो आणि इथून जाणार रूमवर जायच्या आधी आम्ही लोक बाहेर कुठे खाणार वगैरे आणि मग रूमवर जाणार आणि तिथून पूर्ण फिरणार वगैरे सगळं तुम्हाला A to Z मध्ये मी दाखवणार आहे. आता आपण जाताना कारमधून आपल्याला टीची झाडं दिसली, म्हणजे टी गार्डन. हे बघा चायपत्तीची झाडं. हा व्ह्यू नाही बघणार काय मोबाईल मध्ये पूर्ण कॅप्चर नाही करू शकत, पण डोळ्याने अप्रतिम. इथून ना पूर्ण असा डोंगराचा रस्ता पूर्ण चालू होतो, म्हणजे पूर्ण डोंगर पण इथं बघायला खूप मोठमोठे असे आहेत. तुम्हाला मी दाखवू शकतो, एक ट्राय करतो. एवढ्या वेळाने म्हणजे रूमवर बसले, कमसे कम 6:30 झालेत आणि एवढी थंडी आहे ना, वाफ येतं अक्षरशः तोंडात. नाही बघा बरी सारिका ताईचा फ्रीज झाली. सारिका ताई कसं वाटतंय? फ्रीज ओके हात निघते बाहेर निघला तुला. हा एक नंबर आहे. ओके टणटणीत. आणि बाहेर बघा ना 6:30 वाजलेत. किती वाजले? 6:30 7 6:25 म्हणजे पूर्ण दाखव टायमिंग. पूर्ण 6:30 पण नाही वाजलेत. आणि तुम्ही ना बाहेर बघू शकता किती अंधार आहे. एवढा अंधार आपल्या मुंबईला 9 9:30ला पडतो आणि तोच अंधार आता दार्जिलिंगमध्ये 6:30ला पडलाय. आता 6:30 पण पूर्ण वाजले नाहीत आणि एवढी थंडी आहे ना, अक्षरशः तोंडातनं वाफा येतात. हे बघा एवढी थंडी आहे ना, इथं जीव गेला. बघा पूर्ण ग्लोव्ज वगैरे घातल्या आल्या पूर्ण असं थंड वातावरण आहे. आणि इथं पूर्ण असं बोलतात ना फ्रीज होण्यासारखं आहे. फ्रीज पण एवढा गार नसलं, एवढं गार वाटतंय आज. म्हणजे आता आम्ही ना रूममध्ये आले, म्हणजे मोमोज वगैरे खाल्ले, पण त्यावेळी शूट नाही केलं कारण मोबाईलला चार्जिंग वगैरे नव्हती. कपडे वगैरे चेंज केले आणि हालत बघा. म्हणजे बोलतात ना एवढी थंडी आहे ना आपल्या अजून. हे बघा ही सध्याची अवस्था आहे जे फिरायला आलेले आहेत. असं वाटतं बाहेर जायची पण इच्छा नाही. इथं सगळ्यात मोठी गोष्ट आहे ना, ह्यांचं बिल वाचतं, कारण हे लोकांनी फॅनच नाही लावलेत. बघा इथं फॅन लावायची गरजच नाही. म्हणजे एवढी थंडी आहे, म्हणजे विचार करा. म्हणजे खूप एवढे कपडे घालून पण ना थंडी खूप म्हणजे खूप लागते. आता फायनली आम्ही लोक जातो दार्जिलिंगचा मेला फिरायला, म्हणजे कोकण बाजार ते पण दार्जिलिंगचं. बघूया ते पण कसं आहे.
जेवायला. आणि हा बघा मेनू, डाळ भात नेपाळच्या स्टाईलमध्ये, बाउल अँड चमच. नाही टेस्ट कशी आहे ताई? छान आहे. पटापट जेवायचं. बरी दादा. आणि मी आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या कुठे फिरूया काय फिरूया सगळं सांगतो. बाय बाय.